मित्रांनो मागचा पार्ट बघितला आजला, आता पुढचा पार्ट बघा. कॉलेजची पोरं पण केक कापायची वाट बघत बसली. प्रार्थनेला उभा राहतात तसं सगळी लाईन उभा राहिलेली. बैजाच इकडं तोपर्यंत काय तिसरंच बर्थडे सोडून जेवाय बसले. बाबूराव कसं सुतळी बॉम्ब जसा लावतो तसं अक्षयभाऊ काड्यापट्टी घेऊन इकडे उभारले. अक्षयभाऊने तो इकडं पहिली कॅन्डल लावली आणि दुसरी कॅन्डल काय लागना म्हणून तिला तशीच ठेवली. सुहास तर एकटंच टाळ्या वाजवत होते. म्हणून केक कापला तसा मग सगळी टाळ्या वाजवा लागली. रोहननं दुसरा पण केक कापला आणि केक कापल्यावर अक्षयभाऊने इकडे दुसरी कॅन्डल लावली. अनिल भाऊ तर इकडे अर्जित सिंगच झालेले. अनिल भाऊ मामासनी पण सोनू निगम करायच्या तयारीत होत. अनिल भाऊ आणि मामाने जसा केक चारला तसं सुहासने बकऱ्याचं वाटं घालतात तसं केकचं वाटं घालायला चालू केलं. मग काय मी तर सुट्टी देते होय, जेवण कमी आणि केकच जास्त खाला. मामा तर ऐकतात होय, मामाने पण सुट्टी दिली नाही. बाबूराव कसं बैजा इकडे रुसून बसलेला मला केक द्याय नाही म्हणून. उगाच रडाय नको म्हणून बैजाला पण अनिल भाऊने केक दिला. अक्षयभाऊ आणि सुहास पण इकडे सुट्टी देणार केक खायला. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा झाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता फॉलो करायला विसरू नका.